कोल्हापुरात डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेकडून कारवाई सुरू असून डेंग्यू निर्मूलन मोहिमेत कंटेनर रिकामे करण्यात आलेत। डेंग्यूची लक्षणं, बचावाचे उपाय आणि घरी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट जनजागृती केली आहे। कोल्हापुरात डेंग्यूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने मोहीम राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत डेंग्यूची उत्पत्ती होणारे ठिकाणं शोधून तिथं ठेवलेलं पाणीयुक्त कंटेनर रिकामे करण्यात आलेत। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रभागांमध्ये पाहणी करून घरगुती, व्यावसायिक तसंच सार्वजनिक ठिकाणी ठेवलेले पाण्याचे कंटेनर तपासले। पाणी साचून असलेल्या ठिकाणी डासांची पैदास होण्याचा धोका असल्यानं ते कंटेनर रिकामे करण्यात आले। डेंग्यूची लक्षणं, बचावाबाबतचे उपाय आणि घरी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत कर्मचाऱ्यांनी थेट जनजागृती केली आहे। त्याच्यामध्ये आळे दिसतात का? हां दिसतायत। या आळ्यापासूनच मच्छर होतोय आणि हा तुम्हाला चावतोय। आता हे पाण्याची बॉटल पण बघा ही, अशी जर आळी दिसली तर असं प्लेन रोडवर ओतून द्यायची, अशी गटरीत वगैरे ओतायचं नाही, झाडाच्या कुंड्यात ओतायचं नाही। हे पण आता ह्याच्यामध्ये पण बघा हे पाणी खूप आहे, तर 8 दिवसापेक्षा असं जर असेल खाली ओतून घ्यायच्यातून आळी झालेली आहे। नंतर काय करायचे, तुम्ही भरून घ्या तुम्हाला आळी लागलं तर। हां, त्या डेंग्यूचं आळी होते आपल्याला चावते आणि आपल्याला डेंग्यू होते। डेंग्यू म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? डेंग्यू म्हणजे काय? डोकंदुखी, उलटी, मळमळ, तीव्र ताप आणि असा येतोय। त्यामुळे डेंग्यू जर घालायचं असला तर असे कंटेनर स्वच्छ करायचे, पाण्याची भांडी आठवड्यातून 1 दिवस स्वच्छ करायची। समजलं ना डेंग्यू म्हणजे काय? चालेल गोष्ट।